परांडा, जिल्हा धाराशिव, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोणजा प्रभाग संघ व्यवस्थापक या पदावर सध्या कार्यरत आहे आणि 2017 साली मी अभियानांतर्गत CRP म्हणून गावामध्ये कार्यरत होते. परंतु अभियानात यायच्या अगोदर म्हणजे थोडे कौटुंबिक कारणामुळे किंवा काही अडचणींमुळे माझ्याकडे बॅलन्स एवढा नव्हता. बॅलन्स माझा 0 होता. परंतु अभियानात आल्यानंतर मी CRP म्हणून पण काम केलं आणि CRP करता करता मला MIP CRPचं काम पण आमच्या तालुक्याच्या मॅडमने दिलं आणि त्या MIP CRPचं काम मी केल्यानंतर मला जे मानधन मिळालं ते मानधन मिळण्याच्या अगोदर माझा बॅलन्स म्हणजे पूर्णतः 0 होता. परंतु ते मानधन मला मिळाल्यानंतर मी त्या मानधनामधून 2 एकर ऊसाची लागवड केली आणि 2 एकर ऊसाची लागवड केल्यानंतर मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यांचे शिक्षण पण चालू होती आणि त्याच्यामुळे सगळंच म्हणजे एकत्रित हे करणं मला शक्य नव्हतं. भांडवल मला माझ्याकडे कमी पडायला लागलं आणि त्याच्यामुळं मी त्या भांडवल कमी असल्यामुळं ऊसाला मला रासायनिक खत घालण्याचं म्हणजे माझे शक्यच नव्हतं. माझ्याकडे रासायनिक ऊसाला वापरावं. माझ्याकडं गावरान गाई असल्यामुळे मी काय केलं तर सेंद्रिय पद्धतीनं ऊसाला आपल्या म्हणजे हे करण्याचं ठरवलं आणि जीवामृत तयार केलं. 2 म्हशी विकत घेतल्या आणि 2 म्हशी विकत घेतल्यानंतर इकडे शेतीचा व्यवसाय माझा चालू झाला आणि इकडं मग 2 म्हशी माझ्याकडे झाल्यामुळं परत माझ्याकडं शेणखताचं पण भरपूर येऊ लागलं. एवढा परिणाम आपल्याला याच्यामुळं जर जाणवत असेल तर आपण दरवर्षी असं काय करायला हरकत आहे जे की रासायनिक खतामुळं जमिनीचा आपल्या पोत कमी होतोय आणि काही दिवसांनी जमीन नापीक बनते. ते होण्यापेक्षा आपली जमीन पण चांगली राहते, आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळतंय. त्या दृष्टीने मी सेंद्रिय शेतीकडे वळले आणि अभियानात असल्यामुळं गुरु भांगे सर हे आमचे जिल्हा व्यवस्थापक आहेत. त्यांचं म्हणजे एक सेंद्रिय पद्धतीनं हे करणं आणि त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी चांगलं होतं आणि त्यांचं ऐकून त्यावेळेस पोषण परसबागा पण त्यांनी म्हणजे सेंद्रिय पद्धतीने कराव्यात असं आम्हाला अभियानात सांगितलेलं होतं. मी ऊसाचं करता करता मी इकडं काम पण गावात करत होते. त्याच्यामुळं मी पोषण बाग पण माझी सेंद्रिय पद्धतीने माझी स्वतःची करून गावात पहिल्याच वर्षी मी 32 पोषण परसबागा केल्या होत्या आणि सेंद्रिय पद्धतीने त्या पोषण बागा केल्यामुळं गावातील गटातील महिलांना त्याच्यामुळं काय झालं तर त्यांचा आर्थिक खर्च तर वाचलाच परंतु विषमुक्त भाजीपाला त्यांना खायला मिळायला लागला आणि त्यांना त्याच्यापासून एवढं चांगलं वाटलं की आजारपण ही त्याच्यामुळे त्यांची दूर झाली. कोरोना काळात तर आमच्या पोषण बागा असल्यामुळं आम्हाला म्हणजे बाहेर तर जाता येत नव्हतं, पडता येत नव्हतं. परंतु पोषण परसबागा आमच्या घरी असल्यामुळे आम्हाला कुठलीच अडचण आली नाही आणि ते सेंद्रिय पद्धतीने असल्यामुळं आमच्याकडं म्हणजे ते कोरोना येईल किंवा काय असं आम्हाला वाटलं नाही आणि मला म्हणजे अभियानाची मदत झाल्यामुळं आणि सेंद्रिय पद्धतीकडे वळल्यामुळं मला म्हणजे खर्च माझा कमी झाला आणि रासायनिक याच्यामुळे माझ्या जमिनीचा पोत पण वाढला आणि पूर्णतः म्हणजे विषमुक्त सगळं शेती माझी झाली.